महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। दत्त जयंती उत्सवातील दैदिप्यमान पालखी सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। श्री क्षेत्र माहूरगड दत्त जयंती निमित्त माहूरगडावर सुरू झालेल्या धार्मिक उत्सवाची भक्तिमय ध्वनी शनिवारी घुमली। दत्त शिखर मंदिर परिसरात दत्त महाराजांच्या पालखी सोहळ्यास अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचे वातावरण लाभले। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पासून या मंगलमय पालखी उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे। उत्सवाच्या पहिल्या दिवशी दत्त शिखरचे परमपूज्य उत्सवाच्या पहिल्या दिवशी दत्त शिखरचे परमपूज्य श्री 108 महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभ हस्ते दत्त महाराजांच्या पहिल्या पालखीची विधिवत पूजा, अभिषेक आणि मंत्रोच्चारात महापूजन करण्यात आले। पूजनानंतर पालखीचे मंदिर परिसरात भव्य मिरवणुकीने दर्शन घडवण्यात आले। पालखी मंदिर प्रदक्षिणा करत परत मंदिरात येऊन आरतीने सोहळ्याची सांगता झाली। या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले साधू संतांची उपस्थिती। सुशोभित घोडे, भालेधारक, चोपदार, मशालधारक, वाद्यवृंद तसेच गडावरील सेवेकरी यांची निष्ठेने केलेली सेवा यामुळे वातावरण अधिक मंगलमय झाले। पालखीच्या मार्गावर जय दत्त दिगंबराच्या घोषणांनी गड दुमदुमून निघाला। माहूरगडच्या पौराणिक महत्त्वामुळे देशाच्या विविध भागातून आलेले भाविक दत्त महाराजांच्या दर्शनासाठी तसेच या दिव्य पालखी सोहळ्याचे दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत। दूरदूरच्या गावातून येणारे भक्त पालखीचे रथ, सजवलेली देवप्रतिमा आणि परंपरेचे दर्शन घेताना भारावून जात असल्याचे दृश्य अनुभवास येत आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही हे दैदिप्यमान पालखी 5 दिवस दत्त शिखर मंदिर परिसरात काढण्यात येणार असून दिवसेंदिवस भक्तांची उपस्थिती वाढत आहे। उत्सवादरम्यान दत्त भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम, आरत्या, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण गड भक्तिरसात न्हाऊन निघत आहे। दत्त जयंती उत्सवातील हा पालखी सोहळा माहूरगडच्या परंपरेचा अविभाज्य भाग ठरत असून दत्त भक्तांसाठी तो वर्षातून एकदा अनुभवता येणारा अविस्मरणीय भक्तिमय सोहळा ठरतो आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे, माहूर, नांदेड।